परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण, गटनेता निवडीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची एमआयएम सोबत हात मिळवणी, तर नवी युती मुबारक असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं. कोण एमआयएम असं म्हणत परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका. बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंकेंचं स्पष्टीकरण. एमआयएमच्या सदस्याने सभागृहात गटनेता निवडताना पाठिंबा दिला, सोळंकेंकडनं स्पष्ट. धारावीच्या निमित्ताने अर्धी मुंबई अदानी यांना दिली. अंबानी आधीपासूनच मोठे होते, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले, ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप. राज ठाकरे सुद्धा अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं, ठाकरे बंधूंची दुटप्पी, ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका. मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये, फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं. मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट, ठाकरे कुटुंब महाराष्ट्रामध्ये तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावले? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मी सर्टिफाईड नागपूरकर, पण काही मुंबईतच म्हातारे झाले तरी विकास केला नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर, मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, राऊतांचा प्रत्युत्तर. नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त जाहीर सभा. सभेसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये दाखल. 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार भाजपात गेले. आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका. रोज खा मटण, दाबा कमळाचं मटण. नांदेडमधील सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य, तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका. भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 हा चेंबूरमधील प्रकार. भाजपमधील घोषणा देणाऱ्या महारथींचा शोध घ्यावा लागेल, आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत, फडणवीसांना विचारा, संजय शिरसाटांचा पलटवार. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सत्तेचा स्थापन करण्याचा मार्ग मोकळा. मीरा रोडमध्ये युती नसताना सुद्धा सरनाईकांकडनं फडणवीसांसाठी बॅनरबाजी, तर फडणवीसांच्या सभेत स्टेजवर सरनाईकांना स्थान नाही, भाजपच्या नरेंद्र मेहतांचा इशारा. आणि निवडणुकीमध्ये भाजपकडनं माजी महापौरांसह माजी नगरसेवकांवर कारवाईचा बडगा. सोलापुरात 28 तर जळगावमध्ये 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगले, भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य. अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का, पॅनलला निवडून द्या. मिरजमधील प्रचार सभेतून अजित पवारांची मतदारांना साथ. पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना फोन केला नाही, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. मोदींनी माझी भेट घेण्यासाठी फोन केल्याचा ट्रम्प यांचा दावा फेटाळला.